वारीतील पालखी मुक्कामाच्या ठिकाणी अस्वच्छतेला लगाम लावण्यासाठी सरकारनं निर्मल वारीचा उपक्रम राबवला। यंदा तुकोबांच्या पालखीत प्रत्येक मुक्कामाच्या ठिकाणी 400 फिरत्या स्वच्छतागृहांसाठी राज्य सरकारनं 3 कोटी रुपये खर्च केले। शिर्डी संस्थानच्या भोजनालयातील लाडू प्रसाद आणि बुंदी बनवणाऱ्या 200 कर्मचाऱ्यांनी काम बंद केलंय। पगार वेळेवर व्हावा आणि पगारात वाढ व्हावी या मागण्या या कर्मचाऱ्यांनी केल्यात। या आंदोलनात महिलाही सहभागी झाल्यानं लाडू विक्रीवरती परिणाम झालाय। नाशिकमधील यशोधरा महिला औद्योगिक उत्पादक संस्थेनं शिर्डी भोजनालयात लाडू बनवण्याचं टेंडर घेतलंय। मात्र कर्मचाऱ्यांचे 2 महिन्यांपासून पगारच झालेले नाहीये। राज्य सरकारच्या कर्जमाफीच्या निर्णयानंतर राजकीय पक्षांमध्ये श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे। कर्जमाफीचं खरं श्रेय हे शेतकऱ्यांचं असल्याचं मत रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केलेलं आहे। 2 दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांनी सेनेच्या दबावामुळे कर्जमाफी झाल्याचं सांगितलं होतं। त्यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष असलेल्या दानवेंनी उत्तर देत शेतकरी कर्जमाफी ही सगळ्यांची मागणी असल्याचं म्हटलंय। सरकारनं जाहीर केलेल्या कर्जमाफी विरोधात श्रमिक मुक्ती दलानं पंढरपूर तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केलं। क्रांतीची गाणी म्हणत आंदोलकांनी राज्य सरकार आणि मुख्यमंत्र्यांचा निषेध केला। स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी लागू करा आणि संपूर्ण कर्जमाफी द्या अशा मागण्या श्रमिक मुक्ती दलानं यावेळी आंदोलनात केल्या। अहमदनगरमध्ये अल्पवयीन मुलीच्या बलात्कार आणि हत्येप्रकरणी आरोपीला मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे। तब्बल 28 वर्षांनंतर 64 वर्षीय सीताराम जगतापला ही शिक्षा झाली आहे। जिल्हा सत्र न्यायालयानं हा निर्णय दिलाय। जानेवारी 1988 साली राहुरी शेतमजूर सीतारामनं मालकाच्या अल्पवयीन मुलीवरती बलात्कार करून तिची हत्या केली होती।